तर थँक्यू सो मच साईराजे सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. हा पहिला सामना पाहिला, अगदी प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळाला. शेवटपर्यंत चांगला खेळ स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठा उसरणे टीमचा पाहिलं आणि तोच पहिला सामना जिंकला उसरणे टीमनं. ही सेकंड मॅच तुमच्या समोर येईल. एका साईडला संघ तुम्हाला पाहायला मिळेल जगदंब वाकलन आणि त्याला फाईट करत असताना YCC अर्शाल 11 जयदुर्गा मुरबी. या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. टॉस जिंकलाय खरं तर मुरबी टीमनं. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संकेत पाटीलनं घेतला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामवीर फलंदाज ऋषी भोईर आणि सोमनाथ. ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संकेत पाटील हा पहिला मुख्य गोलंदाज मुरबी टीमचा पाहतोय. टीमचा संघनायक सरसेनापती. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल. गोलंदाज संकेत पाटील P1चा पहिला षटक फेकत असताना मुरबी टीमचा हा संघनायक तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. पहिला बॉल थोडासा वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकारला आणि पहिल्याच बॉलमध्ये 22 मध्ये सिंगल धाव जोडली जाईल आणि एक धावेनं टीमचं अकाउंट हे ओपन झालंय. पहिला पूर्वार्ध चांगला टार्गेट सेट करावा लागेल जगदंबा वाकलन टीमला. अनेक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल ना तर पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करावी लागेल आणि तोच प्रयत्न फलंदाज सोमनाथ गायकर आणि ऋषी भोईरला करावा लागेल. पहिला बॉलवरती सिंगल आली. सेकंड बॉल फिल्डची रचना चेंज करण्याचा प्रयत्न सध्या संकेत पाटीलचा आपण या मॅच मध्ये पाहतोय. पहिला षटक अगदी महत्वाचं षटक. सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक आणि त्याच्या औचित चांगली गोलंदाजी संकेत पाटीलला या मॅच मध्ये करावे लागेल. समोर फलंदाज पहिलं इन ऍक्शन मध्ये तुम्ही सोमनाथ गायकर या फलंदाजाला पाहता. प्रार करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील देखील केली जाते आणि या बॉलवरती लेग बाईस मध्ये सिंगल. पण चांगली गोलंदाजी या पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना संकेत पाटील हा गोलंदाज पाहता. मागील 2 बॉलवरती 2 सिंगल पाहिल्या. संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर स्ट्राईक रोटेट झाल्या. स्ट्राईक वरती ऋषी भोईर हा फलंदाज तुम्ही सध्या स्ट्राईक वरती पाहता. मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज संकेत पाटीलचा राहिल्या. ओ इथे फर्निचर डिस्ट्रॉय केले. त्रिफलाचित फलंदाज बाद. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना जगदंबा वाकलन टीमला महत्वाची विकेट. ऋषी भोईर बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे मास्टर. पहा विनर टू विनर याच्यामधून जिंकणारा संघ सरळ स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उसाटणे संघासमोर खेळणार आहे. थँक्यू. विनर टू विनर मॅच असेल कारण उसाटणे टीमला तिथे बदलापूरला देखील नाईट स्पर्धा चालू आहे. तिथे त्यांचा 3रा राऊंड आहे. त्या कारणास्तव इथे आपण त्यांना ॲडजस्ट करतोय. प्रत्येकाला आपण इथे ॲडजस्ट करतोय मित्रांनो कारण आता संधी प्रकाश आपण या ठिकाणी पाहतो. ही मॅच झाल्यानंतर तुम्हाला लाईट्स प्रकाशामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. तर पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला. तर नवीन खेळाडू गुरुनाथ गायकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. पुढचा बॉल संकेत पाटील. फटक्यात चांगला क्षेत्ररक्षक शॉट बाकवास कबरला उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल दाबेला प्राधान्य. एक दाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल धाव पुस्तकावरती दाबा पहिला संघ 3 या आकड्यावरती. शांत सुरुवात सध्या बॅटिंग करत असताना जगदंबा वाकलन टीमची पाहायला मिळतं आणि तेवढीच चांगली गोलंदाजी संकेत पाटीलची या मॅच मध्ये मुरबी टीमसाठी. पहिला षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण या मॅच मध्ये देत असताना आपण संकेत पाटीलला पाहतोय. आडव्या बॅट फटका चांगला अगदी पॉइंटच्या वरनं चेंडू निघून चाललाय. पंचांचा इशारा येईल. या बॉलवरती धाबा मिळतील 4 ठोकले चौकार. आज सोमनाथ गायकरच्या बॅटमधून
4 धाब्यानं संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जगदंबा वाकलन संघ. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अडबा बाटे खेळण्याचा प्रयत्न. एस्टेक्शा पम्बलिंग झाला, बॅकअप आला ना तोपर्यंत या बॉलवरती 22 मध्ये सिंगल दाब आली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिला षटक भरपूर चांगला राहिलं गोलंदाज संकेत पाडीचा. चला पाण्याची पूर्तता करा. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर दाबा खर्च केला, त्या मात्र 8 आणि 1 फलंदाज महत्वाची विकेट फलंदाज ऋषी मैदानातून बाहेर झालाय. प्रत्येक संघाला सूचित करण्यात येत आहे की तुमचा 12th मॅन हा फक्त पाणी घेऊन जाऊ शकतो. असू दे, अंपायर्स कॉल असला तरी ऐकत नाही, परंतु 12th मॅनच हा खऱ्या अर्थानं पाणी घेऊन जाणार आहे. एक शिस्तबद्ध स्पर्धा आपण मित्रांनो या ठिकाणी पाहत आहोत. चला, डिसिप्लिन खूप महत्वाचे आहे, त्याच्यामुळं जरी पाण्याची गरज लागली मैदानावरती आपण नक्कीच आमच्यापर्यंत कॉल करा. आणि 12वा प्रतिनिधी फक्त पाणी घेऊन जाईल याच्याकडे लक्ष द्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर अगदी संतबाई इंद्रायणी अशी शांत सुरुवात मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जगदंबा वाकलन टीमची पाहायला मिळाली. एक विकेट गमावलाय. ऋषी भोईर मैदानातून बाहेर झाला आणि त्याच्यानंतर अवघ्या 8 धाबा पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज संकेत पाटीलला. हा सेकंड पॉवर प्ले बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विघ्नेश पाटील. हा दुसरा ट्रम्प कार्ड मुरबी टीमचा. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल अगदी लेंथ लाईन चांगली पाहायला मिळतं. शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केलाय आणि पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज विघ्नेश पाटीलला. चांगली गोलंदाजी ज्या रीतीनं संकेत पाटीलने गोलंदाजी केली आणि त्याच्याच पावलावरती आता पाऊल ठेवण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज विघ्नेश पाटीलचा राहिला. पहिला बॉल डॉट आलाय. समर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती. आज ओपनर फलंदाज सोमनाथ गायकर हा फलंदाज तुम्ही सध्या स्ट्राईक एंडवरती पाहता. चेंडूचं लाईन मिरिट पाहून खेळ हे करावं लागेल जगदंबा वाकलन टीमसाठी. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना विघ्नेश पाटील या बॉलवरती आले सिंगल. लेग पाईस मध्ये एक धाव सोडली जाते. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना हलवाईपणे प्रवास करतो मॅच मध्ये जगदंबा वाकलन आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. 5 चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण मुरबी टीमची पाहतोय. संघनायकांना अगदी टॉस जिंकून संकेत पाटीलनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपण या पहिल्या पूर्वार्धामध्ये मुरबी टीमची पाहतोय. वेगवान बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न ओ सुपर जेल राहुलच्या माध्यमातून आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जगदंबा वाकलन टीमला फलंदाज गुरुनाथ गायकर पाक टू द पवेलियन. दुसरा विकेट मैदानातून बाहेर गेला. 2 फलंदाज मैदानात आऊट झाल्यानंतर थोडासा दबाव टाकला आता गोलंदाजी करत असताना यज्ञेश्वर प्रतिष्ठा हर्षल 11 जयदुर्गा मुरबी टीमला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपण विघ्नेश पाटीलची पाहतोय. मागील 3 बॉल ज्याच्यामध्ये अवघ्या 1च धाव आणि 1 विकेट मैदानातून बाहेर झाले या ओव्हरमध्ये. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निकेश पाटील 4थ्या क्रमांकासाठी इन झाला. थोडासा अडचणीखाली संघर्ष करतोय मॅच मध्ये जगदंबा वाकलन टीम. चांगलं खेळ करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचंय ना तर पार्टनरशिप खूप महत्वाची राहील आणि ती पार्टनरशिप आता फलंदाज सोमनाथ गायकर आणि निकेश पाटीलला करावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज विघ्नेश पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. दुसरा ट्रम्प कार्डनं सध्या वार करतोय वाकलन टीम वरती.
पहिला बॉल मध्ये ओ सुपर लेन लाईन पाहिली LPW चा शिखा सलग पॅक टू पॅक हा दुसरा धक्का मागील 2 बॉल 2 विकेट मैदानातून बाहेर गेलेत पूर्णपणे प्रेशर दबाव सध्या वाकलन टीम वरती आला ऑन हॅट्रिक गोलंदाज विघ्नेश पाटील या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का समोर फलंदाज पाहिलं तर मयुरेश भोईरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रार केल्या फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत अजून एक ते धक्का हॅट्रिक संपादन करतोय सलगचा तिसरा धक्का सलगचा तिसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय फलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळतं विघ्नेश पाटीलच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक संपादन केली आणि चौथा धक्का बॅटिंग करत असताना जगदंबा वाकलन टीमला लागला प्रेशर दबाव वाकफूट वरती सध्या बॅटिंग करत असताना वाकलन संघ पाहायला मिळतं या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आमचे मित्र विनोद पाटील शिरवली आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 6व्या क्रमांकासाठी फलंदाज शिवदास गायकर हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सोमनाथ वरती आता टीमची पूर्णपणे जबाबदारी असते मात्र तेवढी चांगली ताकदवर गोलंदाजी विघ्नेश पाटीलची ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र खाली या चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं 4 धाब्यांसाठी हा चौकार अगदी चांगलं संगीत ऐकला महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी नमो जन्मभूमी चिते जन्मलो मी नमो कर्मभूमी चिते वाढलो मी तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती हृदयातून आवाज येई राजे शिव छत्रपती राजे शिव छत्रपती छत्रपती ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही खरंतर महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस धाव पुस्तकामध्ये दाबा पाहिला संघ अडचणीखाली आलाय बॅटिंग करत असताना वाकलन आणि अवघ्या 4 विकेट गमावल्यात आणि धावाला 13 तिसरा षटक गोलंदाज प्रतीक पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रार केलाय फटका चांगला ब्लॅक स्क्रीन समोर फटका एक्झिक्यूट केलाय एक टप्पा बाउन्स ओव्हर द रफ 4 चौकार सोमनाथ वरती आता पूर्णपणे टीमची जबाबदारी आहे कारण की 4 विकेट मैदानातून बाहेर झाल्यानंतर पूर्णपणे प्रेशर वाकलन टीम वरती आहे प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये करतो क्षेत्रक्षण थोडेसे चासपारले चेंडू निघून चालला थर्ड मॅनच्या दिशेनं अंतिम क्षणात चेंडूची अडवणी केली जाते आणि तोपर्यंत पहिले या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या 3
3च्या मदतीनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जगदंबा वाकलन टीम. मागील 12 बॉलमध्ये काय घडलंय ते विसरावं लागेल बॅटिंग करत असताना वाकलन टीमला. आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये 18 बॉलमध्ये काय करायचंय ना हे मनामध्ये टेचावं लागेल. आणि तोच सध्या प्रयत्न करीत असताना सोमनाथ गायकर, आणि त्याला आता साथ द्यावी लागेल शिवदास गायकरला. त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहिला. बंधूची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये, चांगला खेळ करावा लागेल. फुलटास बॉल व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलं नाहीये. ड्राईव्ह केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जगदंबा वाकलन टीमचा पाहायला मिळतो. मागील 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली मुरबी टीमनं आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये आता धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न सध्या वाकलन टीमचा राहिला. एकने संघ पुढे सरकलाय, संघ माफ करा 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय डबल दुरी 22 आकड्यावरती. पुढचा बॉल फुलटास बॉल अलाउन द कार्पेटना फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये, उचलतील, फेकतील. या बॉलवरती सिंगल आली, पण सिंगल डबल देखील खूप महत्वाचे राहतील. जिथे 4 विकेट गमवल्या त्याच्यानंतर पार्टनरशिप महत्वाची आहे आणि तीच पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न सध्या शिवदास गायकरांना सोमनाथ गायकरच्या मॅच मध्ये राहिला. सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे पटके एक चांगला टार्गेट सेट करेल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना वाकलन टीम. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा प्रतीक पाटील. 4 बॉल ज्यांना अगदी चांगल्या रीतीने फेकले. आता अजूनही 2 चेंडू कशा रीतीने फेकले जातील. हा प्रॅकर होता क्षेत्ररक्षक शॉट फाईन मध्ये पकडला, जेल संपला. फलंदाज सोमनाथ गायकरचा खेळ हा धक्का लागला. 5वा बॅटिंग करत असताना जगदंबा वाकलन टीमला. पा 5 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. अर्धी टीम सध्या मैदानातून बाहेर झाली आहे वाकलन टीमची. 6व्या आणि 7व्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मार्गाचा शेवटचा अंतिम बॉल प्रतीक पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. चांगली गोलंदाजी आपण मुरबी टीमची या मॅच मध्ये पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, फलंदाज बाद. 6वा धक्का सलग, हा दुसरा धक्का दिला. 6वा विकेट मैदानातून बाहेर. 3 षटकांचे खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर बॅटिंग करत असताना जगदंबा वाकलन 6 बाद संघ जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. कमेडी करताना श्री मुकुंदजी राजे यांचं व्यासपीठाकडे आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. 3रा सामना असेल आजच्या दिवसातील 4थ्या रात्री दिवसातला. आपण पाहतोय मृण्मय 11 कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल आणि सतरंगी एड्डूटने. हो सॉरी, माफ करा, विनर टू विनर आहे मॅच, विनर टू विनर आहे. तर यातून जो संघ जिंकेल तो साई सर लगेच ओसंडे टीम समोर फाईट करेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 23 आकड्यावरती. त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवर त्या प्रत्ययाला चढवला, पहिल्याच बॉलवर त्याला षटकार.
चौथा षटक गोलंदाज समीर ठाकूर आणि त्याचं स्वागत केलं फलंदाज शिवदास गायकरनं. त्याच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. 6 धाब्यानं संघ पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. प्रहार करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर एखाद्या फलंदाजाला संकट मोचक म्हणून टीमसाठी आता लढावा लागेल आणि तोच लढवया तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाज शिवदास गायकरचा पाहायला मिळतं. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल. ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करत असता त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. इनसाइड आउट फटका चांगला अगदी पाठच्या रडार मध्ये ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हर. चेंडू निघून चालला. एक टप्पा बाउन्सवर धरून 4 चौकार. करतोय सध्या शिवदास गायकर हा फलंदाज. जिथे संघ मागील 3 ओव्हरमध्ये थोडासा अडचणीखाली सापडला होता. धाब्यांसाठी संघर्ष करत होता जगदंब वाकलन टीम आणि त्याच्यानंतर अगदी विस्फोटक खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये शिवदास गायकरचा पाहायला मिळतो. पहिला बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकारेला धावगतीला आकार दिला. फुलटा स्पॉट रडार मध्ये आला नाही. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये जर आलं असतं तर या बॉलवरती देखील मोठा फटका पाहायला मिळाला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर न तरला मान्यता नाही. हा बॉल आला निर्धाव. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ जाऊन पोहोचला. डबल तिरी 33 या आकड्यावरती जगदंब वाकलन टीम. चौथा षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही समीर ठाकूरला पाहता. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न झाला मात्र बनतील. दर्शक चेंडू चाललाय बॉडीलाईनच्या बाहेर डीप मिड विकेटच्या भरणं. 6 धावांसाठी षटकार. सरांचे अनिलजी टेंबे स्वागत आहे आपलं देखील. षटकाराला 6 धाब्यानं संघ 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना जगदंब वाकलन या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करत असताना फलंदाज तुम्ही पाहता इन ऍक्शन मध्ये ज्यानं डावेला सावरले तो शिवदास गायकर. पुन्हा प्रहार केला. अजून एक तडाखा दिलाय. उड़ान तो भरनी है चाहे कई बार गिरना पड़े. सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लढना पड़े. स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले जगदंब वाकलन टीम आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीची पराकष्ट करत असताना सध्या फलंदाज शिवदास गायकर त्याच्या पाठमधून सलगचा हा दुसरा षटकार. जो काही कमवलं होतं ना तो आता समीर ठाकूरच्या माध्यमातून गमावलं जातं. थोडा महागडा षटक राहिला मुरबी टीम साठी कारण की 5 बॉल मध्ये तब्बल 22 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल मध्ये देखील चांगला फटका. चौफेर फलंदाजी पाहायला मिळतं. षटकार चौकार सध्या हा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिवदास गायकरचा आणि शेवटच्या अंतिम बॉल वरती आलाय चौकार. थँक्यू. चला फास्ट केला. विनंती करे मुरबी टीम अगदी सर्व सामने आपल्याला वेळेवरती कव्हर करायचे त्याच्यामुळे मुरबी टीम लक्ष असू द्या. प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपली मीटिंग अवघ्या फक्त 3 षटकानंतर जो ड्रिंक्स ब्रेक असतं त्याच्यामध्ये तुम्ही घ्या. मात्र प्रत्येक षटका मागे आपण मीटिंग घेऊ नका मी विनंती करेन. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस
संघ 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मागील षटकामध्ये तब्बल 26 धाबा गोलंदाज समीर ठाकूरने खर्च केला. आता बॅकअप कमबॅक धावा करावा लागेल गोलंदाज शुभम ठाकूरला. समोर फलंदाज पाहिलं तर बालाराम पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. बालारामला काय करायचं मैदानावरती, जो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती शिवदास गायकर त्याला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे की स्वतःवरती विश्वास ठेवला ना आक्रमण तुम्हाला बालाराम पाटीलचा देखील पाहायला मिळेल. तोच प्रयत्न करीत असताना फटक्यात चांगल्या डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. अवघ्या सिंगल दाब्याला प्राधान्य, पहिल्या बॉलवरती सिंगल दाब आली आणि संघ 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. वैयक्तिक आपण शिवदास खेळ पाहिलं तर 9 बॉलमध्ये 33 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये शिवदास गायकरला पाहतोय. पूर्णपणे डाबेला सावरला संघ अडचणी खाली सापडला होता आणि त्याच्यानंतर स्वतः खरं तर पूर्ण टीमसाठी उभा राहिला आणि एक चांगला टार्गेट सेट करत असताना मॅचमध्ये जगदंबा वाकलन संघ. चला थोडा फास्ट केला, वारंवार सूचना आम्ही देतो, लक्ष द्या. दुसरा बॉल गोलंदाज तयार, पुन्हा एकदा शुभम ठाकूर. हा प्रॅकर फटका चांगला कव्हर मध्ये हा बॉल लॉक केलाय. अगदी टायमिंग हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. अजून एक तडाखा, अजून एक धमाका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. पूर्णपणे आक्रमण शिवदास गायकरचं या मॅच मध्ये ड्राईव्ह केलाय. अलाउन द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबलिंग झालं. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या दाबेसाठी प्रयत्न आणि 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट होतील. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 58 या आकड्यावर त्यानं वैयक्तिक शिवदास 41 या आकड्यावरती केलतोय. चांगली बॅटिंग या संकट मोचक म्हणून सध्या डाबेला सावरण्याचा प्रयत्न खरं तर शिवदास राहिला. पुन्हा प्रहार केला, हा देखील फटका चांगला. ब्लॅक स्क्रीनच्या वरनं हा बॉल लॉक केला. अजून एक तडाखा देत असताना ठोकले षटकार. मध्ये पूर्णपणे धाब्यांची लयलूट करत असताना वाकलन टीम वैयक्तिक 47 या आकड्यावरती खेळतोय शिवदास गायकर. या स्पर्धेमध्ये तिसरी अर्धशतके केली साकारली जाईल का? फटका चांगला, सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि या बॉलवरती देखील धाबा आल्या 2. आता 49 या आकड्यावरती वैयक्तिक खेळतोय तो मात्र फलंदाज शिवदास गायकरांना. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम एक बॉल शिल्लक असेल. अगदी चांगली बॅटिंग आपण या मॅच मध्ये शिवदास गायकरची पाहतोय. चला एक लास्ट बॉल आहे त्याच्यामुळे लाईट ऑफ करा. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज शुभम ठाकूर, समर फलंदाज शिवदास गायकर. इथे लाईन पाहावी लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल. सचिन कडू सरांचा इशारा, इट इज वाईट. अवंतर धावी जोडली जाते ना, अवंतर धावेनं संघ 67 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. टार्गेट सेट हा बॉल. या बॉलवरती कोणती मोहर फलंदाज शिवदास गायकरच्या बॅटमधून येईल? फटका चांगला, क्लासिकल फटका. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यस, या बॉलवरती आले सिंगल. एकदा बॅट वरती करायची. दमदार खेळ राहिली या स्पर्धेमध्ये. तिसरी अर्धशतके केली शिवदास गायकरची. एकदा जोरदार टाळ्या शिवदाससाठी. आणि संघाची धावसंख्या पाहिली. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानं संघ 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलं. प्रवास करावा लागेल. येणारे 5 षटक 30 बॉलनं 69 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल. यज्ञेश्वर प्रतिष्ठान अर्शाल 11 जयदुर्गा मुरबी टीमला. हा प्रवास कशा रीतीने केला जाईल की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल जगदंबा वाकलन टीम. आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळाला आमचे साथी समालोचक मित्र, आमचे सिनियर समालोचक जगदीश पाडी सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया सेकंड सत्र. थँक्यू सो मच. तोपर्यंत संधी ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
पाहतोय पनवेल तालुक्यातील मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. श्री छत्रपती ट्रॉफी 2026 मध्ये आम्हाला बाईक सपूर्द करण्यात आली. कार्यात आमची A1 जोडी तलोजा मजकूरचे माजी सरपंच आदरणीय सन्मान्य संतोष शेठ पाटील साहेब, त्यानंतर आमचे गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून, त्यानंतर आम्हाला 3 स्पोर्ट्स सायकल देण्यात आल्यात. गणेश दादा खुटारकर मॅन फ्रॉम नावडे यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आल्यात. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम पारितोषिकाच्या उत्तुंग असणाऱ्या ट्रॉफी आपण पाहतोय. यामध्ये पुरस्कृत करण्यात आले आमचे भवानी ज्वेलर्सचे मालक कुंदन सिंग, त्यानंतर मैरा ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आम्हाला 25 फ्रेम देण्यात आल्या. त्यानंतर उद्यापासून लकी ड्रॉ आहे मित्रांनो, पहा उद्यापासून लकी ड्रॉ आहे. स्वागत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं 3 ओव्हरमध्ये फक्त वाकण संघाच्या 23 धाबा होत्या आणि शेवटच्या 2 ओव्हरती धाबा आल्या त्या 45. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. मगाशी 6 बॉलमध्ये 6 झाल्या नाही आहे, हे असो क्रिकेट. पंच इशारा करत असताना लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी च्या विरोधात जगदंबा वाकण संघ. स्ट्राईकला विकी पाटील. गेम इज ऑन. पहिलाच बॉल अगदी मिडल स्टंपला होता. एक धाव कंप्लीट केल्या. सेकंडचा कॉल. थ्रो चांगला आलाय. ऋषी भोईर सीमारेषेवरतून थ्रो करत असताना 2 धावा पूर्ण केल्या. त्याच्या जोडीला पाहतोय आपण शुभम टागोरला. गोलंदाज पाहतोय टीमचा कॅप्टन लीडर सोमनाथ गायकरला पाहतोय. मात्र आज शिवदासची प्रशंसा करावी लागेल की त्याने संघ अडचणीत सापडला असताना 14 बॉलमध्ये 50 धाबांची विस्फोटक इनिंग साकारली तो शिवदास गायकर. व्हेरी वेल प्लेट. बिग शॉट. स्टॅन अँड डिलिव्हर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. बीकीच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट. षटकार. थँक्यू. हे डावकुरे आताचे बॅटर असताना एक नॅचरल त्यांच्याकडे ताकद असते बॉलला पाठवण्याची. पण बरेच खेळाडू असे डावकुरे आताचे एकदम आक्रमकतेने बॅटिंग करत असताना सातत्याने त्यांना पाहिलं गेलं. तर या दरम्यान आदरणीय सन्मान्य क्रिकेटला भगवंत आणि धर्म मानणारे व्यक्तिमत्व राजेंद्र शेठ उलवेकर, त्यानंतर राजाजी मोरावकर साहेब या ठिकाणी येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम. शुभ सुस्वागतम. पडता पाऊल सज्जनांची शोभा वाढवली क्रिकेट या सामन्यांची. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. षटकार आलाय. पुन्हा एकदा फुल टॉस. फुल टॉल वसूल करत असताना लॉंग लक्षावरून ठोकलाय तो दुसरा षटकार. बॉलवरती 2 धाबा आल्या. त्यानंतर मात्र 2 षटकार. आताचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळायचं होतं, मात्र सोमनाथ गायकरने थोडीशी लाईन बदलली आहे. त्यामुळे चेंडू गेला डॉट. अद्याप धाबा आहेत त्या 14. एकूण टार्गेट आहे मॅच मध्ये 69चा. भला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर याच दरम्यान आदरणीय सन्मान्य प्रमोदजी टकले साहेब देखील या ठिकाणी आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या जोडीनं आणि त्यांच्या समवेत राजेंद्र शेठ उलवेकर आणि राजेशजी मोरावकर साहेब या ठिकाणी आलेले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम. शुभ सुस्वागतम. थँक्यू. थँक्यू. वीरने टिपला झेल. चांगला झेल टिपत असताना मॅचची गोल्डन विकेट मिळाली. ज्या विकी पाटीलने आक्रमकतेने बॅटिंग केली होती, 2 चेंडू सलग 2 षटकार ठोकले होते, त्या विकीचा मात्र बॅकफुट पॉइंटला झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम मुरबीला.
पहिला खेळाडू बाद झाला. पहिलं षटक मार्गस्थ असताना ज्या सोमनाथ गायकरवरती हल्ला चढवला त्याला मात्र त्यानेच विकेट मिळवली. फार मोठी विकेट होती या मॅचची, मी म्हणेन गोल्डन विकेट होती. कारण विकी पाटील सारख्या फलंदाजाला बाद करणं एक सुटकेचा निश्वास सोडण्यासारखं आहे. आणि जगदंबा वाकण संघ ज्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे या मॅचमध्ये तो खेळत असताना पाहतोय मुरबीच्या विरोधात. ओ पुन्हा एकदा पाहतोय आपण चेंडू लेग स्टंप लागत होता. पंच बाद चिकूण करत असताना एक अवांतर धाव मिळाल्या. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पहा मिळतो आपल्याला. धावसंख्या 15 झाली आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पाहतोय सोमनाथ गायकर टीमचा कॅप्टन आहे. मागच्याच आठवड्यामध्ये त्याला बाईक मिळाली आणि वाकणगाव म्हटलं की बाईकचं गाव आहे खेळाच्या मैदानामध्ये. ओ पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी जबरदस्त गोलंदाजी करत असताना या ठिकाणी एक्झिबिशन केलंय टीम वाकण संघाचा खेळाडू सोमनाथ गायकरचं षटक. एक महत्त्वपूर्ण विकेट मिळाली. जरी 2 षटकार आले असले तरी सुद्धा शेवटच्या 3 चेंडूवरती त्याचं चांगलं कमबॅक राहिलं आहे. पहिल्या षटकामध्ये 1 बाद, धावा आहेत त्या 15. धन्यवाद. स्पर्धेसाठी आपण पाहतोय शुभेच्छा. त्याच आपण पाहतोय नरेश दादा पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतात मॅम फ्रॉम मुरबी, हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आमचे ओमकारजी पाटील एक जबरदस्त स्टार खेळाडू, त्यांना देखील विनंती करीन आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप पाटील साहेब आमचे उत्कृष्ट समालोचक मित्र आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेत असतील. रायगड समालोचक असोसिएशन समितीचे अध्यक्ष आहेत. उद्या त्यांचा आवाज या परिसरामध्ये घुमताना आपण देखील पाहणार आहोत. तर भाऊ तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच साई सर राजे. गोलंदाज पाहतोय आपण शिवदास. ओ पहिलाच बॉल अगदी लगभग यॉर्कर होता. ऑन साईडला ढकललाय. फिल्डिंग खराब आहे. 102 मध्ये रूपांतर करायचं होतं. बेगाने चेंडूवरती आले तोपर्यंत या 2 धावा पाहायला मिळाल्या. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण 17 ही धावसंख्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आहेत शिवदास. पुन्हा एकदा फटका चांगला. व्हॉट अ शॉट, सुपर एक्सलेंट पॉवर. बॉल गोज ऑन 6 रन. डोळ्याचं पारणं पेडावं एवढा जबरदस्त फटका होता. लाजवाब शुभम ठाकूर. फटक्यामध्ये नजाकत होती. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेचलाय. फिल्डर नाहीये. चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना सीमा पार लागोपाठचा दुसरा मोठा फटका येतोय. अगोदर षटकार त्यानंतर आलेला हा चौकार. गुड शॉट. मस्त बॅटिंग करत असताना बिकी बाद झाला. त्यानंतर मात्र शुभमने या ठिकाणी किल्ला लढवलाय. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा असा थँक्यू. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे. कारण अशा विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही जी स्पर्धा भरवली आहे तुम्हाला सलाम आहे. कारण बऱ्याच अडचणी आल्या. त्या अडचणींना मात करत करत ज्यांनी पाऊल टाकलं आणि दुसऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही ही स्पर्धा यशस्वी करू. आणि तसंच आमचे कमलाकर शेठ पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी आमचे मुकुंददादा असतील, त्याचबरोबर हरेश केणी आणि त्याचबरोबर उमेश केणी यांच्या माध्यमातून स्पर्धा यावेळेस हलकसा अपील डायरेक्ट देण्याचा प्रयत्न राहिलाय. तर चेंडू तोपर्यंत निघून गेलाय. 1 धाव मिळत असताना 34 धावा झाल्या. ज्या शिवदास गायकरने
मस्त बॅटिंग केली, मग त्याला प्रत्युत्तर दिले या खेळाडूने. 5 बॉल 19 धावा खर्च केल्या शिवदास गायकरने आणि 69चं टार्गेट या मॅच मध्ये असताना चांगल्या स्थितीमध्ये पाहतो. विकीने 2 षटकार ठोकले, तो बाद झाला. त्यानंतर शुभम ठाकूरची बारी आली. चांगला बॉल, एक बिपरचा अपील. यास पंचांचं बोट आकाशाकडे. प्लम मध्ये पकडला गेलाय. फलंदाज बाद. धक्का दुसरा मुरबी टीमला. आपण पाहतोय शैलेशजी पाटील त्यानंतर गुरुनाथजी खांदेकर मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. निश्चित युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. एकीकडे टीम वाकळंकर सुद्धा सर्व या मॅचचा आनंद घेतात. दुसरीकडे आमचे रायगड क्रिकेट समितीचे विद्यमान अध्यक्ष साहेब, ज्यांच्या माध्यमातून आज प्रत्येक समालोचकाला बाकाचं व्यासपीठ निर्माण करून देणारा हे उदंड मनाचे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संदीप पाटील सर यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जयदेश्वर पाटील आणि आमचे सुनील दादा पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. मॅचमध्ये जाऊया. 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या 34. आता 18 मध्ये करायच्यात 35 धाबा. 18 चेंडू 35 ची गरज असेल. गोलंदाज मानस भोईर ला 3ऱ्या ओव्हरमध्ये पाचारण केलाय आणि बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकाचा खेळाडू संदेश करावकरला पाहतोय. एकीकडे शुभम ठाकूर ज्याने सामन्याची सूत्र हाती घेतली आहे. चौकार षटकार मागच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. पहिलाच बॉल टॅप केला जातोय. कॅचिटचा कॉल. रनिंग कॅच होती आणि झेल मात्र सुटला गेलाय. फेकाफेकी होत असताना अक्षय होते त्या ठिकाणी. प्रयत्न चांगले होते. रनिंग कॅच होती. लगभग हातामध्ये चेंडू विसावला होता. शेवटच्या मोमेंटला चेंडू पडला हातातून आणि 2 धावा मिळाल्या. कॅच टिपणं फार महत्वाचं असतं तुम्हाला, कारण एखाद्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान देणं. ऑन साइडला फिल्डर उपस्थित आहेत. एकच सामेल. 3ऱ्या षटकामध्ये आहोत. याच्यानंतर विनर विनर मॅच होईल. पहिला सामना उसाटणे संघाने जिंकला. 6 धावा डिपेंड केल्या. संरक्षण केलं. 6 धावसंख्येचं 6 बॉलमध्ये 6 करू दिल्या नाही आहे आणि तो संघ पहिला आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील विजय ठरला. फटका चांगला आहे. ऋषी पाठीमागे आहेत. खेळाडू पुढे सरकलेत. 1 धाव कंप्लीट केल्या. सेकंडचा कॉल आहे. थ्रो आलाय. तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्यात. 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. जरी 59 धावसंख्येचं टार्गेट असलं मॅचमध्ये 69 धावसंख्येचं, तरी सुद्धा धावसंख्येचा पूर्णपणे पाठलाग करत असताना टीम मुरबीला पाहतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर केला गेलाय. डॉट बॉल आलाय. मानस भोईरला पाहतोय. कमीन यंगस्टर आहे. टीमचा गोलंदाज पहा मिळतो आपल्याला. जगदंबा वाकण संघ खेळत असताना मुरबी संघाच्या विरोधात. फटका चांगला. अलंग द कार्पेट. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव घेतील. बेगाने फिल्डर आले होते ते पाहता मात्र एकेरी दाबेला प्राधान्य दिलंय. अद्याप आता पाहतोय धाबा झाल्यात त्या 40 झाल्यात, म्हणजे अद्याप 29 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13 मध्ये बनवायच्या त्या 29. चांगली मॅच. रॅप अँड टॅप सामना सुरू आहे 2 संघामध्ये. पुन्हा एकदा फिरून केलाय पटका लॉंग लेगच्या दिशेला. 1 बाउन्स. 4 मच निडेड चौकार.
आता 25 धाबा या मॅचमध्ये. चांगली पोझिशन बनवली आहे शुभम ठाकूरने, मात्र चौकार षटकार टोकत असताना आपल्या टीमला विजयाच्या मार्गस्थ नेलंय. दुसरीकडे एखादा चांगला गोलंदाज शोधावा लागेल जगदंबा वाकण टीमला, एखादा ब्रेक थ्रू निर्माण करून दिले. या मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी होईल, कारण आता धाबा या मैदानावरती सातत्याने होत असतात. पहिल्या सामन्यामध्ये 6 धाबा डिफेन्स केल्या गेल्या, मात्र या सामन्यामध्ये आता 12 बॉल करायचे आहेत, त्या तुम्हाला 25 धाबा. त्यामुळे चौथं षटक फार महत्त्वाचं असेल. स्पर्धा पाहतोय आपण श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजे मजकूर व श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेटाली आयोजित कैलासवासी अक्षय बाराम पाटील स्मृतिचषक श्री छत्रपती ट्रॉफी 2026चं पर्व. चौथी दिवस रात्र या स्पर्धेची 6 दिवस चालणारी ही स्पर्धा पाहतोय आपण. अशा या कठीण परिस्थितीमध्ये आयोजकांनी फार मेहनत केली आहे आणि आज मेहनत करत असताना बऱ्याच अडचणी आल्या, त्या अडचणी दूर सारून मात्र स्पर्धा यशस्वी होण्याच्या मार्गावरती आपल्याला पाहा मिळतोय. चला सामना सुरू करा, कारण टाइम अलर्ट असेल. चौथं षटक गोलंदाज मयुरेश भोईर. पहिलाच बॉल फटका चांगला ऑलॉंग द कार्पेट. चेंडू चालत डीप मध्ये, एक धाव. चांगलं फिल्डिंग गुरुनाथ गायकर होते. एकच जाबेवरती समाधान व्यक्त केलंय. शुभम ठाकूर स्ट्राईक वरती आलाय, ज्याने या मॅच मध्ये 8 बॉल 26 या धावसंख्येवरती खेळत असताना खूप चांगली बॅटिंग केली आहे सध्याच्या स्थितीला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळा, डीप मिड विकेटला पल्डार उपस्थित आहेत. एकच जामेल, दुसरीचा प्रयत्न तू मैमय झालाय. ऋषी भोईर सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आहे टीमचा. पहा मिळतो आपल्याला चांगलं फिल्डिंग करत असताना डीप मध्ये 2 चेंडू आणि 2च धाबा आल्या, म्हणजे 10 बॉल मध्ये अद्याप 23 बनवायच्यात. फटका चांगला आहे, स्टॅन अँड डिलिव्हर. संदेश करावकरच्या बॅटमधून हा षटकार. नवीन चेंडू द्यायचंय. चला मॅच बॉल आलाय का? चला चेंडू चेक करून द्या विकी. चला आता मॅच अगदी जवळ येत असताना चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 17ची गरज आहे. षटकार आले, षटकाराने आणखीन मार्ग थोडासा सोपा झालाय, मात्र शेवटी क्रिकेट आहे, काय होईल हे सांगणं सुद्धा तेवढंच कठीण असं. अशा विपरीत परिस्थितीमध्ये पाहतोय चेंडूची चाचपणी केली जातोय आणि मॅच बॉल आलाय. चला आता ते चेंडू ठेवा, सामना सुरू करा. थँक्यू सो मच प्रेक्षकांनी चेंडू आणून दिल्याबद्दल आपलं आभार. सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. संदेश कराबकर स्ट्राईक वरती आहेत, ज्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. या मॅच मध्ये वापसी करत असताना पाहतोय आपण ओव्हर नंबर 4 मध्ये आहोत. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डॉट. वापसी होत असताना आता चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 8 मध्ये 17. 8 चेंडू 17चं समीकरण अद्याप पाहतोय. कधी चेंडू डॉट, कधी चौकार षटकार, कधी विकेट, असं सातत्य राहिलंय सध्या तरी. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. शिवदास गायकर जबरदस्त फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय टीम जगदंबा वाकण टीमने
आणि धाबा एकच मिळाली आहे. अद्याप 16 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 7 मध्ये 16 करायचे आहेत मुरबी संघाला. फुल टॉस नाहीये. या ठिकाणी पाहतोय आपण षटकाराला शेवटच्या बॉलवरती आणि थर्ड अंपायर पंचांचा सिग्नल आहे. या चेक केलं जाईल. अशा विपरीत परिस्थितीमध्ये पाहतोय षटकार तर आलाय, मग पुढे काय होईल. फेअर डिलिव्हरी आहे. थँक्यू. सातत्याने स्पर्धेचं गुणगान गाणारे गीत आमचे डीजेच्या माध्यमातून वाजवल्या जातात. एवन जोडी सन्माननीय संतोष शेठ पाटील आणि गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ऋषी भोईर आलाय. 6 धावा डिपेंड करायच्या टीम जगदंबा वाकणला. पहिलाच बॉल डॉट आलाय. आता 5 चेंडू 10ची गरज आहे. सुरुवातीला धावा झाल्यात, मात्र जेव्हा सामना शेवटच्या षटकामध्ये आला तेव्हा मात्र फलंदाजांची भंबेरी उडाली आहे. मात्र आत्ता काय होईल, कारण संदेश करावकर ज्याने मागच्या ओव्हरमध्ये एक षटका ठोकला होता तो स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडू डॉट. फटका चांगला आहे. अगदी खेळाडू कक्षाला ठोकत असताना षटकार आलाय संदेशच्या पाठमधून. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेला षटकार. आता 4 बॉल 4ची गरज आहे. 4 चेंडू 4 धाब्याची गरज आहे. संदेशच्या बॅटमधून दुसरा ब्लास्ट येत असताना पाहायला मिळाला आपल्याला. अत्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. बिकी जरी लवकर बाद झाला, त्यानंतर या 2 फलंदाजाने पार्टनरशिप बिल्ड केली आहे. फिरून केल्यात चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. फिल्डर आल्यात, उचललाय बॉलला, तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. एकाग्रता पाहिली गेली. चला उसाटणे टीमचे कॅप्टन आपण याचे टॉससाठी रिपोर्टिंग करा. आता चेंडू शिल्लक आहे 3 करायचे. 2 धाबा कंपल्सरी कराव्या लागतील. आताचा बॉल खराब आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. दुसरा टप्पा घेत असताना चौकाराने विजय मिळाला टीम मुरबी संघाला. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम जगदंबा वाकळण. धन्यवाद. जबरदस्त मॅच झाली. अप्रतिम मॅच या ठिकाणी आपण पाहिले. दणदणीत विजय प्रस्थापित केला मुरबी संघानं. प्रेक्षक वर्गांना विनंती करतो, आपण पहा तो आमचा हिरवा जो पट्टा आहे त्याच्यावरती तुम्ही पाय दिले, ते पाय काढा प्लीज. विनंती करतोय तुमच्यापर्यंत. थँक्यू. शुभम ठरतो मॅन ऑफ द मॅच.
33 धावांची झुंजार केली. जबरदस्त मॅच झाली. पैसा उचलून मॅच आपण पाहिली. शुभम ठरतो मॅन ऑफ द मॅचचा हिरो. राजेंद्र शेठ उलवेकर साहेबांना मी विनंती करेन आणि वासुदेव शेठ साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आपल्या पवित्र शुभास्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देत आहोत. शुभम खेळाडू आहे. शुभम या शुभम अप्रतिम खेळ. शुभम ठरतो मॅन ऑफ द मॅच. साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी दादा यावं. शुभम पहिल्या मॅच